महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना वेग आलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू असतानाच ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांच्या एका ट्विटने खळबळ उडवून दिली आहे. शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे सध्या उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. मात्र राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी, खासदारांच्या कथित हालचाली आणि सत्तेतील समीकरणांमुळे पुन्हा एकदा शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शक्यतांबाबत चर्चा रंगू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये मोठा दावा केलाय. भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे, अशी माहिती अतिशय खात्रीशीर सूत्रांकडूनच नाही तर काही मोठ्या व प्रतिष्ठित लोकांकडून मिळते आहे. खरी गंमत म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात भाजपने शिंदेसमोर एक अट ठेवली आहे की शिंदेगड भाजपमध्ये विलीन करायचा. राजकारण मजेशीर वळणावर आलेले दिसत असले तरी देवेंद्र फडणवीस फॅक्टर निस्तेज करण्याची तयारी हा त्यातील गंभीर भाग आहे. फडणवीस नेहमी शिंदेंना पाण्यात बघतात व मराठा नेतृत्वाचा आपल्याला धोका आहे असे त्यांना वाटते. बघूया काय काय घडतंय, असे ट्विट त्यांनी केले. सरोदे यांच्या या दाव्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र या दाव्याबाबत भाजप किंवा शिंदे गटाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या चर्चांमध्ये किती तथ्य आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. सध्या तरी असीम सरोदे यांच्या ट्विटमुळे एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार का, हा प्रश्न राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. तुम्हाला सरोदे यांच्या ट्विटबद्दल नेमकं काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.